श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येणाऱ्या 2026मध्ये येणारे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता मकर संक्रांत म्हणजे काय, तर सूर्याचं मकर राशीत प्रवेश जो दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरायण सुरू होणारा प्रवास दर्शवितो आणि हा एक शुभ काळ मानला जातो, जो शेती आणि नवीन वर्षाशी जोडलेला आहे. जिथे लोक तिळगुळ वाटून, पतंग उडून, धार्मिक विधी करून समृद्धी आणि सकारात्मकतेचे स्वागत करतात. त्याचबरोबर या दिवशी संक्रांत देवीने सक्रासूर राक्षसाचा वध केला आहे, ही देखील कथा आहे. आता या वर्षी संक्रांत कशावर आली आहे, त्याचबरोबर कोणत्या रंगावर आलेली आहे, आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे व कोणता रंग घालायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते कामे करायची आहेत व कोणते कामे वर्ज करायची आहेत, संक्रांतीचे वाहन, वय, शास्त्र, वस्त्र, नाव आणि या काळात आपण दान काय करायचे आहेत व संक्रांतीच्या काळात कोणते कोणते गोष्टी केल्या जातात, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात. आपण हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. या मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ खूप शुभ मानला जातो. मकर संक्रांतीचा सण हा नेहमी 14 जानेवारीलाच येतो. तसेच क्वचित 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला देखील येतो. मात्र हा सण नेहमी 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. आता 2026 या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून संध्याकाळी 6:18 पर्यंत असणार आहे. तसेच महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे. असा 1 तास हा महापुण्य काळ असणार आहे. आता पाहूया 2026ची संक्रांत कशावर आलेली आहे व संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहे. आता ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात. आता 2026मधील संक्रांतीचे आगमन हे दुपारी 3:13 नंतर होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. या वर्षीच्या संक्रांतीने वस्त्र पिवळे परिधान केले असून तिच्या हातामध्ये शस्त्र आहे ते गदा आहे आणि पदार्थ खीर असून ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेने गमन करत आहे. वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूवर परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने, चांदी, तांदूळ, डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काही राजकीय व सामाजिक उलथापालथ होण्याची शक्यता असते. आता या संक्रांतीच्या काळात दान धर्म करण्यास खूप महत्त्व आहे. आता कोणते दान करावे, तर वस्त्रदान करावे, भांडे, अन्नदान, फळे, यथाशक्ती आपल्याला जे दान करायचे ते करावे. आता या काळात थोडे झाडे तोडू नये, बोलताना कठोर बोलू नये. या संक्रांतीची आपण एकामेकांना तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत असतो. हे खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव बघण्यास मिळतो. त्याचबरोबर या दिवशी घरघरात पुरणपोळी केली जाते व गुळाची पोळीसुद्धा करतात. थोडी तीळ वापरून पोळी केली जाते. काही ठिकाणी तिळगुळ व शेंगदाणे यांची पोळी केली जाते. तसेच संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी सर्व कुटुंबात भोगीची भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते.
संक्रांतीचा काळ सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. याला सूर्याचे उत्तरायण असं म्हणतात. या काळात दिवस मोठा व रात्र लहान होण्यास सुरुवात होते. हा काळ दान धर्मासाठी अतिशय शुभ मानला जातो. ही संक्रांत रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे. आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. ते सोडून दुसऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळी साडी, पिवळा गजरा व पिवळ्या बांगड्या वर्ज करायच्या आहेत. 2026मध्ये आता हळदी कुंकू कधी करू शकतो तर 14 तारखेपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. या दिवसामध्ये शुभ दिवस बघायची गरज नसते. नवीन लग्न झालेल्या मुलींना हा संक्रांती सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात नवीन सून आलेली असेल तर तिचं देखील हा सण खूप मोठा साजरा केला जातो. काळ्या रंगाची साडी दिली जाते, हलव्याच्या दागिने घातले जातात, फोटो काढले जातात. असा हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर घरात 5 वर्षातील मुले असतील तर त्यांचे बोरनहाण केले जाते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी बाजरीची भाकरी व मिक्स भाजी करतो. त्याला आपण लेकुरवाळी भाजी देखील म्हणतो. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी 5 सुगडे घेतात व त्यात ववसा भरून त्याची पूजा केली जाते. आता मकर संक्रांतीला देवीनी सक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून आपण हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखलं जातो. दुसऱ्या दिवशी देवीनी किंक्रासूर राजाचा वध केला होता म्हणून हा दिवस आपण किंक्रांत म्हणून किंवा करी दिन म्हणून ओळखलं जातो. किंक्रांती दिवशी कोणतेही शुभ काम करू नये. किंक्रांत असेल तर त्या दिवशी आपण चुकूनही कोणतेही शुभ काळ असतो तर तेव्हा कोणतेही शुभ काम करायचे नाही. तर यावेळेस जी आपली संक्रांत आलेली आहे ती पिवळ्या रंगाच्या रंगावर आली आहे. त्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान नाही करायचे. बाकी हिरवा, काळा असे तुम्ही वस्त्र परिधान करू शकतात. अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणी.